नमस्कार. मी आता पेरू प्लॉटमध्ये आहे. पेरू प्लॉटला थोडे न्यूट्रिएंटची कमतरता वाटायला लागली होती, म्हणून आज एक फवारणीचं नियोजन केलं होतं. हे कळी वगैरे एकदम आता तगडी चालू झाली आहे. एका दुका फुल सुद्धा कुठे कुठे निघणे चालू आहे. एखादी सेटिंग सुद्धा चालू आहे. फुल निघणे चालू आहे, कळी निघणे चालू आहे, सेटिंग चालू आहे. अतिशय गुड कंडिशन आहे. परंतु मग आज मला एक न्यूट्रिएंटचा फवारा घेऊन टाकाव, म्हणजे 2 दिवसाला आणखीन कीटकनाशक बुरशीनाशकाची त्याची वेळ येईल, पाळी येईल. त्या हिशोबाने मग आज काय केलं होतं, 600 लिटरला बायोझाईम हे अतिशय छान बायोस्टिम्युलंट आहे, अतिशय छान. हे जर M45 स्टील सोबत जर ह्याला घेतलं तर करपा अक्षरशः रोखून टाकतं आणि याचं मल्टीपर्पज काम आहे. क्रॉप प्लस अतिशय छान. त्याला आपण 1 लिटरला 2 मिलीपर्यंत घेऊ शकतो, मिनिमम 1.5 मिली घ्या. तर काय केलेलं मग 600 लिटरला 1 लिटर घेतलेलं आहे. आणि ह्याच्यासोबत एक त्याचं चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट, हे चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट ह्याच्यात 6 घटक आहेत. हे आपण घेतलेलं आहे 600 लिटरला 750 ग्रॅम. हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आज फवारणीचं नियोजन केलंय. त्या हिशोबाने सकाळी थंड वातावरणात फवारणी चालू केलेली आहे. नमस्कार.